हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर 5 म्हणजे लेसन नंबर 5 फूड. फूड म्हणजे अन्न आणि हा युनिट 2 मधला अवर नीड्स म्हणजे आपल्या गरजा, आपल्याला काय काय लागतं त्यातला पहिला लेसन आहे फूड म्हणजे अन्न लागतं. वी नीड फूड टू लिव्ह, आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज आहे, फूड खावं लागतं आपल्याला. फूड हेल्प्स अस टू ग्रो स्ट्रॉंग अँड स्टे हेल्दी, आपलं जे अन्न आहे ते आपल्याला स्ट्रॉंग म्हणजे मजबूत बनायला मदत करतं आणि हेल्दी म्हणजे फिट निरोगी राहायला मदत करतं. इट गिव्स अस एनर्जी टू वर्क अँड प्ले, ते आपल्याला काम करण्यासाठी आणि खेळण्यासाठी एनर्जी म्हणजे ताकद देतं. वी कॅन नॉट लिव्ह विदाऊट फूड, आपण अन्नाशिवाय जगू शकत नाही. हो ना, तुम्ही जर थोडा वेळ खाल्लं नाही तर तुम्हाला किती भूक लागते ना. तर आपल्याला जर जगायचं असेल, आपली वाढ चांगली व्हायची असेल, निरोगी राहायचं असेल तर आपल्याला खावं लागतं, म्हणजेच अन्नाची गरज असते. वी ईट 3 मेन मील्स इन अ डे, आपण दिवसात 3 वेळा खातो, म्हणजे प्रॉपर 3 वेळा खातो. टिक राईट द फूड आयटम यू लाईक टू ईट ॲट ईच मील, तर प्रत्येक जेवणाच्या वेळेस तुम्हाला काय खायला आवडेल ते तुम्ही इथे राईट टिक करायचे आहे. सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट इज इन द मॉर्निंग, सकाळी तुम्ही नाश्ता करता. ब्रेकफास्ट म्हणजे काय तर नाश्ता. तर नाश्त्यामध्ये तुम्ही काय काय खाता? टी म्हणजे चहा घेता का तुम्ही? घेत असाल तर राईट टिक करा, नसेल तर नो. पण लहान मुलांनी चहा पिऊ नये. त्यानंतर मिल्क म्हणजे दूध, राईट टिक करा, येस दूध पिलं पाहिजे. त्यानंतर इडली खाता का? इडली खात असाल तर राईट टिक करा. ब्रेड खात असाल, ब्रेड म्हणजे पाव, तर राईट टिक करा. एग अंड खाता का नाश्त्यामध्ये? तर टिक करा तिथे. आणि बिस्किट. ठीक आहे, तर तुम्हाला जे खायला आवडेल त्याच्याखाली तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर दुपारी लंच म्हणजे दुपारचं जेवण. लंच इन द आफ्टरनून, दुपारच्या जेवणाला तुम्ही काय खाता? चपाती खाता का? येस. राईस. भात खाता का? खात असाल तर हो म्हणा. डाळ, कोणतीही डाळ, आमटी वरण असेल तर. सॅलॅड म्हणजे काकडी गाजर, ते सॅलॅडमध्ये येतात. कर्ड म्हणजे दही आणि व्हेजिटेबल्स म्हणजे भाजी. यातलं जे काही खात असाल किंवा खायला तुम्हाला आवडतं तर तिथे टिक करायचे आहे. आणि रात्री वी हॅव डिनर ॲट नाईट, रात्री जे आपण जेवतो त्याला डिनर म्हणतात. तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही काय काय खाता? पुलाव खात असाल तर राईट टिक करा. खिचडी म्हणजे खिचडी भात, ओके, इथे टिक करा. पराठे खात असाल तर, मटण खात असाल तर, व्हेजिटेबल्स खात असाल तर आणि सॅलड्स खात असाल तर तुम्हाला इथे टिक करायची आहे. वी ऑल्सो ईट फ्रूट्स, तर आपण जेवणासोबत फ्रूटसुद्धा खातो. म्हणजे फक्त जेवण चपाती भाजी सॅलॅड एवढंच खातो का? इडली सांबर वडे या व्यतिरिक्त आपण काय खात असतो? फळेसुद्धा खातो. फ्रूट्स आर गुड फॉर अवर हेल्थ, तर हे जे फ्रूट्स आहेत, फळे आहेत, तर आपल्या तब्येतीसाठी आपल्या आरोग्यासाठी चांगली आहेत. वी ड्रिंक मिल्क, आपण दूध पितो. वी मेक मिल्कशेक, बटर, चीज, घी, कर्ड अँड आईस्क्रीम फ्रॉम मिल्क, आणि आपण दुधापासून मिल्कशेक बनवतो. बटर म्हणजे लोणी, चीज बनवतो, त्यानंतर तूप बनवतो, दही आहे, आईस्क्रीम आहे. तर एवढे सगळे पदार्थ आपण दुधापासून बनवत असतो. लाईक अस ऑल लिव्हिंग थिंग्स टू नीड फूड, जसं आपल्याला जेवण लागतं की नाही, आपल्याला खायला लागतं, आपल्याला अन्न लागतं, त्याचप्रमाणे दुसऱ्या ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत म्हणजे प्राणी पक्षी यांनासुद्धा फूडची गरज असते. चिमण्या पक्षी काय खातात? दाणे खातात, किंवा खाली जे मातीमध्ये छोटे छोटे किडे असतात तर ते खातात. डॉग्स काय खातात? त्यांना दिलेलं खायला खातात, किंवा ज्या डॉग्सला कोणी पाळलेलं नसतं ते रस्त्यावर पडेल ते किंवा कोण देईल ते अन्न खात असतात. ठीक आहे. क्लासरूम ॲक्टिव्हिटी, आता हे तुम्हाला क्लासमध्ये करायचे आहे. ड्रॉ युअर फेवरेट फ्रूट अँड व्हेजिटेबल इन द गिवन स्पेस, इथे फेवरेट फ्रूट, तुमचं आवडीचं फळ इथे काढायचं आहे, आणि फेवरेट व्हेजिटेबल, तुम्हाला कुठली व्हेजिटेबल आवडते, भाजी आवडते, ते तिथं ड्रॉ करायची आहे. ओके. आता रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, फूड हेल्प्स अस टू ग्रो स्ट्रॉंग अँड स्टे हेल्दी,
तर आपलं जे फूड आहे, आपलं अन्न आहे, ते आपल्याला स्ट्रॉंग, मजबूतपणे वाढण्यासाठी आणि हेल्दी, निरोगी राहण्यासाठी मदत करते. सेकंड, इट गिव्स अस एनर्जी टू वर्क अँड प्ले. फूड आपल्याला काम करण्यासाठी आणि खेळण्यासाठी एनर्जी देते, ताकद देते. थर्ड, वी ईट 3 मेन मील्स इन अ डे. आपण दिवसभरात 3 मुख्य वेळा खातो. 4, लाईक अस ऑल लिव्हिंग थिंग्स टू नीड फूड. आपल्याप्रमाणे दुसऱ्या सजीवांना सुद्धा अन्नाची गरज असते. समजलं? बाय बाय.